सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यानं जाहिरातींचे होर्डिंग्स रस्त्यावर पडल्यामुळे 4 तास वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला। मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। तर होर्डिंग रस्त्यावर पडल्यानं वाहतूक कोंडी झाली होती। वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांचे मात्र हाल झालेले आहेत। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। साताऱ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। तर वाईमध्ये वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलं आणि हे होर्डिंग कोसळल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती। त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागलेला आहे। मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येते आहे। रस्त्यावर हे होर्डिंग पडलेलं आहे आणि रस्त्यावर हे होर्डिंग पडल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती। वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली होती। यामुळे प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागलेला आहे। या बातमीवर अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर आपल्या सोबत जोडल्या गेले आहेत। सुजित, या ठिकाणी पाऊस जोरदार बरसलेला आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट्सचे जे होर्डिंग्स होते ते रस्त्यावर पडलेले आहेत। त्यामुळे तब्बल 4 तास वाहतूक कोंडी झाली होती। काय अधिकची अपडेट आहे? यामध्ये काही जीवितहानी झालेली आहे का? सातारा जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। खरं म्हटलं तर आपल्या NDTV मराठीवरती मी आवर्जून सांगतो, ह्या 2 वेगवेगळ्या घटना आहेत। एक आहे वाईमध्येही जोरदार पाऊस झालाय, पाचगणी वाई महाबळेश्वरमध्ये, आणि जे पत्रा जो उडतो आहे, जे व्हिज्युअल आहे हे कोरेगाव मधल्या आझाद चौकामधलं व्हिज्युअल आहे। त्याच्यामध्ये आपण स्पष्टपणे बघू शकता की पत्रा कसा वरती हवेमध्ये उडतो आहे। आता ज्या पद्धतीने आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की होर्डिंग पडलेलं आहे, पण फार मोठं होर्डिंग हे पडलं। या होर्डिंग पडल्यानंतर कुठलीही जीवितहानी झाली नाही। मात्र हे होर्डिंग पडल्यानंतर साधारण 4 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। होर्डिंग काढण्यासाठी प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले आणि साधारण आता थोड्या वेळापूर्वीच होर्डिंग आता बाजूला करण्यात आलेले आहे आणि आता वाहतूक सुरळीत झालेली आहे। अजून असा हा जो दमदार पाऊस आहे हा सातारा जिल्ह्यामध्ये साधारण अजून 1-2 दिवस पडणार आहे। जसं की मी आपल्याला आधीही सांगितलं की महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये होतो। हीच परिस्थिती आणि त्याच्या जोडीला वादळ आहे, म्हणजे पावसाबरोबर वादळ असल्यामुळं असे प्रकार घडत आहेत आणि जे होर्डिंग्स आहेत ते पडायला लागलेले आहेत। त्यामुळे प्रशासनाने आता सतर्क राहणं गरजेचं आहे। खरं तर सातारा जिल्हा प्रशासनाने मधल्या काळामध्ये होर्डिंगच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट भूमिका घेतली होती, तरी सुद्धा आता जशी मुंबईच्या घटनेनंतर ज्या पद्धतीने पावलं उचलून हे होर्डिंग्स काढायला पाहिजे होती ती काही काढली गेलेली नाहीयेत। आजची जी घटना घडली, होर्डिंग पडलं आहे पण कुठलीही जीवितहानी झाली नाही। पण उद्या सांगता येणार नाही की एखादं जर फार मोठं होर्डिंग पडलं तर एखादा जर माणूस गेला तर ह्याला नेमकं जबाबदार कोण राहील। त्यामुळे प्रशासनाने आता हा पावसाळा सुरुवात झालेली आहे। सातारा जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स आहेत, कारण का सातारा हे टुरिस्ट सेंटर आहे, पर्यटन स्थळ आहे। त्यामुळे प्रशासनाने याच्या बाबतीत तातडीने निर्णय घेऊन अशी जी धोकादायक होर्डिंग्स आहे ती तातडीनं काढणं गरजेचं आहे। चिरंजीव, धन्यवाद सुजित, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।